नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी 15 दिवसावर येऊन टेपलेल्या आहेत आणि सध्याचं आपण राजकारण पाहता मोठ्या प्रमाणात हालचाली बघतोय आणि त्यामध्येच आता पुण्यातील कुख्यात गुंड अंधेकर आहेत आणि बंडू अंधेकर आज त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आणि त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा देत ते आज जात होते. एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या अवतीभोवती असताना देखील एवढे दिवस त्यांच्यावरती विविध कलम देखील लागून असून सुद्धा आज ते अर्ज भरायला आलेत आणि त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा देखील दिलेल्या आहेत. अंधेकरांना मत म्हणजे विकासाला मत. आणि एकंदरीतच या सर्व प्रकरणावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी कोमकर कुटुंबीय देखील आहेत आणि एकंदरीतच या प्रकरणावरती त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. ताई, आज बंडू अंधेकरांनी प्रभाग क्रमांक 22 आणि 23 यामधला अर्ज दाखल केलेला आहे. त्या संदर्भात काय पहिली भूमिका असणार आहे? हो, त्यांनी अर्ज दाखल केला, पण ते अशी घोषणाबाजी करत होते की अंधेकर का काम, अंधेकर का नाम, नेकी का काम. काय त्यांनी कामं केलीत हे फक्त माझ्या आईसाठी शोभून दिसतं. आई लोकांची कामं करायची, अण्णांनी काहीच कामं केली नाहीये. आणि मला कुठेतरी वाटलं की त्यांना पश्चाताप झाला असेल की मी असं नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण त्यांच्या आज आवाजावरनं मला तर असं काहीच वाटलं नाही, की उलट त्यांना असं वाटतं की त्यांनी खूप मोठं काम केलं. हे असं नाहीच. हे काय करतात आणि हे म्हणतात की मला कसं आणलंय बघा लोकशाहीमध्ये. मग गुन्हेगाराला कसं आणायचं असतं? हे तर लोकांची घरं उद्ध्वस्त करतात, आयुष्य उद्ध्वस्त करतात, लोकांकडनं खंडणी घेतात. तर हे नाही ना, हे चुकीचं आहे. आणि यांना कुठल्याही पक्षाने त्यांच्या राजकीय पक्षात प्रवेश देऊ नये असंच मला वाटतं, नाही तर यांची गुन्हेगारी अजून वाढेल. अच्छा, बरं ताई, एकंदरीत यामध्ये मुख्य म्हणजे आता त्यांनी दोन प्रभागातून प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 23 यामधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या संदर्भात तुम्ही पुणेकरांना काय आवाहन कराल? मी सांगते सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला माझी हीच विनंती की यांनी माझ्या मुलीचा विचार केला नाही, नातवंडाचा विचार केला नाही, परत अनेक किती गुन्हे केले त्यांनी, लोकांचा सुद्धा विचार केला नाही. लोकांच्या घरातले दिवे उद्ध्वस्त केले त्यांनी. त्यामुळे आता लोकांच्याच हातात आहे हे सगळं, की त्यांना मत द्यायचं की नाही, हे चांगली कामं करतात की वाईट कामं करतात, हे लोकच ठरवू शकतात. आता लोकांना मला आशीर्वाद द्यायचा आहे का त्यांच्या बाजूने उभं राहायचं, हे लोकांनीच ठरवायचं आहे. ताई, मुख्य म्हणजे यानंतर या सर्व प्रकरणानंतर तुम्ही सुद्धा एक स्टेटमेंट दिलं होतं की ज्या पक्षाकडून यांना जर उमेदवारी दिली तर त्या मी पक्ष कार्यालया पुढे जाऊन आत्मदहन करेल. याबाबत काय सांगाल तुम्ही आता? हो, मी असे म्हटले होते आणि मी असं करणार सुद्धा आहे, कारण का मला हे पटलेलंच नाहीये. हे एवढे गुन्हे करून सुद्धा यांच्या पाठीशी कसे उभे राहतात सगळे राजकीय नेते. त्यामुळे मी अजून सुद्धा हेच म्हणते की जो पक्ष यांना तिकीट देईल, राजकीय नेत्यांना हीच विनंती, जो पक्ष यांना तिकीट देईल त्यांच्या कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन. कारण का माझा फक्त गुन्हेगारी थांबवण्याचाच हेतू आहे, तो लोकांनी समजावा एवढंच मला वाटतं. बरं, आता एकंदरीत आजचा तुम्ही बंडू अंधेकरांचा जर व्हिडिओ पाहिला तर त्यामधून अगदी ते हातवारे करत जसं आपण एखाद्या अभिनेता असल्यासारखं ते चालत होते आणि त्यांनी वेगवेगळे यावेळी घोषणा देखील दिलेल्या आहेत. काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? मला ते आता बोलूशी पण नाही वाटत. म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही, ह्याचा पश्चातापच झालेला नाहीये त्यांना. एवढं नातवाचं उद्ध्वस्त करून, एवढ्या मुलीचा घराचा दिवा विझवून त्यांना हे काहीच वाटलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला तर वाटतं ह्यांना यापुढेही कधीच काही वाटणार नाही. कोणाचं नुकसान झालं तरी काही वाटणार नाही. आणि यांनी काहीच कामं केलेली नाहीये. फक्त माझ्या आईनी कामं केलीत वाईट. माझी आई चांगली होती म्हणून आजपर्यंत ह्यांचं नाव आहे, नाही तर अण्णांनी काहीच केलेलं नाही. तुम्ही एकंदरीत म्हणता तुमची आई चांगली होती. होती म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे एकंदरीत आता तुम्ही आईकडे कशा म्हणजे काय दृष्टिकोनातून पाहता? आई होती म्हणजे आई आता नाही राहिली. आई आता जाऊन खूप वर्ष झाले. म्हणजे आईने लोकांना आई समजून घ्यायची, आई वाईडातली सगळ्यांची कामं करायची. तसंच मग आईचं नाव होत गेलं, त्यामुळे अण्णांचं नाव होत गेलं. पण आई चांगली कामं करायची आणि हे अशी कामं करायची, त्यामुळे लोकांना वाटतं की अण्णा पण चांगले. अण्णा तसे नाहीये, त्यांनी सगळ्यांची घरं उद्ध्वस्त केली. तर हे होते आपल्यासोबत कोमकर कुटुंबीय. अगदी त्यांनी जे राजकारणी असतील त्यांनी
मागणी देखील, विनंती देखील केलेली आहे की बंडू अंधेकरांना कोणी तिकीट देऊ नये, कारण एवढे विविध प्रकारचे त्यांच्यावर गुन्हे दाखल असून देखील त्यांना उमेदवारी दिली जाते, यावर त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. आणि पुणेकरांना देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे की बंडू अंधेकरांच्या मार्फत वेगवेगळे जे खंडणी असतील आणि आयुष कोमकर झाला त्याचा देखील गुन्हा त्यांच्यावरती आहे, तर त्याला देखील मत देऊ नये असं देखील त्यांनी यावेळेस मागणी केलेली आहे. आता नेमकं यावरती निवडणुकीच्या वेळेमध्ये याचा काय इम्पॅक्ट पडणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.